नमस्कार, मी गौरव देशमुख. आता सध्या आपण बघतो की महानगरपालिकेचं वातावरण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर आता मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. तर त्यांची आपण हे आपले जरासं भूमिका काय आहे आणि भावना काय आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे. तर दादा, काय भावना आहेत कशा? भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ। जय शिवराय। तर दादा, काय भावना आहेत? नमस्कार, मी हरीश गलांडे. आपला प्रभाग क्रमांक 3 मध्ये लोहगाव, वाघोली, विमाननगर आणि सोमनाथ नगर या भागातून भारतीय जनता पार्टीचं मजबूत असं पारडं आहे. त्याचं कारण असं की सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत. या ठिकाणी ऐश्वर्याताई सुरेंद्रदादा पठारे, तसेच आपले रामभाऊजी दाभाडे, अनिलजी सातव आणि त्यानंतर डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे, सगळे आपले एज्युकेटेड पर्सन आहेत. आणि आजचं राजकारण जे आपण म्हणतो, सोशल मीडिया म्हणा, बाकीचे कागदोपत्री काही ज्या गोष्टी असतात, आता सर्वजण म्हणतात की बाबा CA होण्यासाठी एज्युकेटेड म्हणजे शिक्षण घेतलेला माणूस लागतो. तर हे जे आमदार खासदार होतात, नगरसेवक होतात, ते सगळे काय असतात की काही कोण 10वी पास असतं, कोण 12वी पास असतं. तर आता आपले हे सगळे एज्युकेटेड पर्सन आहेत. आणि विमाननगर हा IT भाग आहे, लोहगाव वाघोली हा ग्रामीण भाग आहे. त्याच्यामुळे आपण हे सर्व उमेदवार, अनिलजी सातव असतील, रामभाऊजी दाभाडे असतील, ऐश्वर्याताई असतील, तसं आपल्या डॉक्टर श्रेयसताई असतील, ते सर्व आपण पूर्ण प्रभागाचा आपण एक संगम सगळं प्रत्येक भागातून आपण एक एक कॅन्डिडेट घेतलेला आहे. संगम सगळा आपण साधलेला आहे. आणि याच्या माध्यमातून सुरेंद्रदादा युवा नेतृत्व आहे आणि ते गेले अनेक वर्ष आपल्या भागामध्ये काम करत आहे. पूर्ण वडगाव शिरी मतदारसंघामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. आणि त्यांच्या मिसेस ऐश्वर्याताई आहेत. आणि रामभाऊजी दाभाडे पण जिल्हा परिषदचे अपक्ष म्हणून निवडून आले होते. अनिलजी सातव देखील राजकीय सामाजिक क्षेत्राचा मोठा त्यांना वारसा लाभलेला आहे. तसेच आपल्या डॉक्टर श्रेयसताई, त्यांना देखील राजकीय आणि सामाजिक वारसा मोठा लाभलेला आहे. आणि या ठिकाणी काही समोरच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, एकाच गावातील 3-3, 4-4 उमेदवार एकाच गावातील दिलेले आहेत. तर तसं न करता आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागातील ज्या 4ही भाग आहेत, प्रत्येक भागातील आपण एक एक कॅन्डिडेट घेतलेला आहे आणि प्रभागाचा समतोल साधलेला आहे. नक्कीच प्रभाग हा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. खराडी गाव जसं आपण सुरेंद्रदादा माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून, पठारे फॅमिलीच्या माध्यमातून ज्या प्रकारे खराडीचा कायापालट झाला आहे, तो नक्कीच लोहगाव आणि वाघोली या परिसराचं देखील मोठे एक विकासाची गाडी या ठिकाणी मोठी हाकली जाईल. विकासाचा रथ मोठा या ठिकाणी लोहगाव आणि वाघोली परिसरामध्ये या चौघांच्या माध्यमातून मोठा विकास त्या गावामध्ये झालेला आपल्याला काही काळामध्ये दिसेल. आणि विजय तर 4ही उमेदवारांचा निश्चित आहे. पण आपल्याला फक्त सर्वांना जी आस लागलेली आहे, 16 जानेवारीला एका मोठ्या मताधिक्याने पुणे महानगरपालिकेमध्ये त्या 4ही जणांचा विजय झालेला आपल्याला दिसेल. आणि सर्व तो न भूतो न भविष्यती असा हा त्यांचा विजय असेल. तर आता मागच्या 8-10 वर्षात निवडणुका झाल्या नव्हत्या. तर त्यामध्ये काही प्रभागाची कामं राहिली होती ना, असं तुम्हाला माहिती आहे का? आता की जे आता निवडून येतील समजा आपले 4 उमेदवार, तर ते कामं करतील का जे 8-10 वर्षात राहिले होते मागच्या आणि निवडणुका झाल्या पण नव्हत्या? 100% निवडणुका झालेल्या नाहीयेत. आणि निवडणुका नसताना प्रशासकीय एक वचक मोठा या उमेदवारांच्या माध्यमातून आहे. आणि नगरसेवक हे पद त्यांच्याकडे नसताना सुद्धा, कोणतेही पद नसताना त्यांनी अनेक विमाननगर असेल, लोहगाव असेल, सोमनाथ नगर परिसर असेल, या परिसरामध्ये ड्रेनेजची कामं असतील, रस्त्याचे काही डॅमेज झाले असेल ते रस्त्याचं पॅच करणं असेल, परत काही आपल्या विद्युतीकरणे असतील. लोहगावमध्ये देखील विद्युत विभागाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हायमास्ट लावणं ही कामं केलेत. आणि पुणे शहरामध्ये नागरिकांना जो कचऱ्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावतोय, त्या कचऱ्याच्या प्रश्नावरती देखील हे 4ही उमेदवार मोठ्या चांगल्या प्रकारे काम करतात. आणि भविष्यामध्ये लोहगाव, वाघोली आणि सोमनाथ विमाननगर हा प्रभाग आपल्याला कचरामुक्त, खड्डेमुक्त आणि युवकांना देखील या IT हबच्या माध्यमातून युवकांना देखील रोजगाराचं काम, आणि माझ्या माता भगिनींना देखील आपल्या ऐश्वर्याताईंनी प्रेरणा सखी मंचच्या माध्यमातून देखील माता भगिनींना अनेक रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यापुढे देखील सर्व माता भगिनी स्वतःहून हिरिरीने त्या सर्वांसोबत बाहेर येतील आणि आपल्याला 2 पैसे कसे मिळतील या माध्यमातून ऐश्वर्याताई असतील, रामभाऊ असतील, परत आपल्या श्रेयसताई असतील, अनिलजी सातव असतील, या माध्यमातून युवकांना
आणि माता भगिनींना रोजगार निश्चितच निर्माण करून देतील. हा सर्वांगीण विकास, जे सर्व प्रश्न सर्वांना भेडसावतात त्याच्यावरती हे नक्कीच काम करतील. आणि जर नाही काम केलं तर तुम्ही स्वतः मतदार हा राजा आहे. आणि नगरसेवक जे आहेत ते जनसेवक आहेत खऱ्या अर्थाने. आणि मतदार हा राजा असल्यामुळे निश्चितच आपले काम करून घेण्याची ताकद आणि धमक मतदार राजाने ठेवली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना आणि पैशाला किंवा भूलथापांना बळी पडू नये. आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ऐश्वर्याताई सुरेंद्रनाथ पठारे असतील, रामभाऊजी दाभाडे असतील, अनिलजी सातव असतील, तसेच डॉक्टर श्रेयसताई प्रीतम खांदवे असतील, या सर्वांना आपण भरपूर मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि सर्व माता माऊली असतील, सर्व तरुण असतील, या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.